महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच मैदानात उतरल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला सवाल करतात, तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मात्र लढाईत दिसलेच नाहीत। बदलापूर प्रकरणातही फक्त भाजपनंच आंदोलन केलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनातून उत्तर दिलं। राज्यभरात महाविकास आघाडीनं जोडे मारो आंदोलन केलं। मुंबईत महाविकास आघाडीचे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। जय शिवाजी। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। मागील एक आठवड्यापासून महाविकास आघाडीनं आंदोलनाची राळ उडवून दिली आहे। त्यामुळे भाजपनंही आंदोलनाला प्रति-आंदोलनातून उत्तर दिलं। महायुतीत प्रमुख 3 पक्ष असताना रस्त्यावरील लढाईत प्रामुख्यानं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते दिसत होते। भाजपसोबत सत्तेत वाटेकरी असलेले पक्ष मैदानातून गायब झाले होते। भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीमध्ये महायुती एकत्रितपणे काम करते, त्याच्या विरोधात महाविकास आघाडी ज्या पद्धतीचं राजकारण करते त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी करते। लेकिन याच्यामध्ये एक हिंदी शायरी तुम्हाला सांगेल, हम अकेले ही काफी। राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे, म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे। राज्यभर हे आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीनं बदलापूर प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण लावून धरलं। मात्र या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मात्र रस्त्यावर लढाई करताना दिसत नसल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येतं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं चुकीला माफी असते, मात्र गुन्ह्याला माफी नव्हे तर शिक्षाच दिली पाहिजे अशी आक्रमक भूमिका एकत्रितपणे घेतली आहे। तो संतप्त महाराष्ट्र आहे, तो संतप्त महाराष्ट्र इथं येऊन अभिवादन करतो। तुम्ही अभिवादन करायला आमच्याच राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करायला कायदे कानून वाकडे तिकडे गुलामी करून सांगता? तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्म्याला विचारा, तुम्ही करताय ते बरोबर करताय का? महायुती कोणाच्या विरोधात आंदोलन करते आहे? खरं म्हणजे ज्यांना अटक व्हायला पाहिजे होती, ज्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे होती, त्यांना आजही संरक्षण दिलं जातंय असं दिसतं आहे। याला काय ते राजकारण म्हणतात। क्षमा केली पाहिजे, माफी मागितली की चुकीला असते, गुन्ह्याला नसते। गुन्ह्याला शिक्षा असते आणि ती शिक्षा ही जनता भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रांना दिल्याशिवाय राहणार नाही। विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात रोष निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसते। अर्थात सर्वच विरोधी पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतात। आंदोलन करणं हा विरोधी पक्षांना लोकशाहीनं दिलेला अधिकारच आहे। आता सत्ताधारी असलेल्या भाजपनं विरोधकांच्या आंदोलनातून उत्तर देण्याचा पवित्रा घेतला। मात्र विरोधक एकत्रितपणे मैदानात उतरले, तर भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेले मित्रपक्ष सक्रिय का झाले नाहीत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।